नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, LLB CET प्रवेश परीक्षा याकरता आपण अतिशय महत्त्वाचे लेक्चर सिरीज आपल्या या यूट्यूब चॅनलवर चालू केलेले आहेत आणि यामध्ये आजच्या भागामध्ये आपण कायदेशीर कारण मीमांसा म्हणजेच लीगल रिझनिंग यामध्ये सर्वात प्रथम फौजदारी कायदा म्हणजे क्रिमिनल लॉ आपण घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण थिअरी पाहणार आहोत, त्याचबरोबर MCQज पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर LLB CET 5 इयर आणि LLB CET 3 इयरची तयारी करत असाल तर तुम्हाला या CETच्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्नांची उकल आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला करता येणार आहे आणि परीक्षेमध्ये भरघोस यश तुम्हाला मिळवता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नोटिफिकेशनला ऑल करा, जेणेकरून रेग्युलर रोजच्या रोज येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर सुरू करण्या अगोदर आपण एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे आणि या कंप्लीट कोर्समध्ये फुल सिलेबस नोट्स PDF माध्यमातून मिळणार आहेत, यूट्यूब बेसिसवर रेकॉर्डेड व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला मिळणार आहेत, प्रॅक्टिस MCQज मिळणार आहेत आणि या संपूर्ण कोर्सची फी असणार आहे 1000 रुपये। याकरता आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। स्क्रीनवर दिलेला नंबर आहे, त्यावर तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता। कायदेशीर कारण मीमांसा म्हणजे लीगल रिझनिंग या विभागामध्ये कायद्यावर आधारित प्रश्न विचारले जातात। त्यामध्ये कायदा सांगितला जातो किंवा कायद्याचे तत्व सांगितले जाते, त्याखाली एखादी घटना दिलेली असते, तिला या ठिकाणी वस्तुस्थिती असे संबोधतात। या प्रकारचे प्रश्न सोडवताना जे तत्व सांगितलेले असते त्या अनुषंगाने उत्तर सोडवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्याने करायला हवा। या प्रकारची प्रश्न विचारण्यामागचा हेतू हा असतो की विद्यार्थ्याची आकलन क्षमता, संशोधन कल तपासायचा असतो। त्याचबरोबर विद्यार्थ्याची कायद्याबाबतची आवडही येथे जाणून घ्यायची असते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फौजदारी कायदा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि फौजदारी कायद्यामध्ये त्याच्या व्याख्या काय आहेत आणि कशा प्रकारे आपण फौजदारी कायदा ओळखायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। यामध्ये पहिला पॉईंट आपण पाहणार आहोत गुन्ह्याच्या पायऱ्या। गुन्हा करण्यासाठी त्यामागचा हेतू, गुन्ह्यामागचा हेतू तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे। गुन्ह्याची पूर्वतयारी, गुन्हा घडत असताना त्याच्या अगोदर जी तयारी केली जाते ती आपल्याला पाहणं गरजेचं ठरतं। गुन्हा करण्याचा प्रयत्न हा सफल झाला की गुन्हा करण्याची क्रिया पूर्ण होते, त्याउलट प्रयत्न फसला की गुन्हा घडत नाही। परंतु कायद्याच्या दृष्टीने प्रयत्न फसला हा बचाव होऊ शकत नाही, त्याला गुन्ह्या इतकीच शिक्षा होते। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की समजा एखादा गुन्हा करत असताना त्याचा प्रयत्न सफल झाला, मग त्याला तेवढीच शिक्षा होते की जेवढी त्याने तो गुन्हा करण्याचा प्रयत्न केला। यानंतर गुन्ह्याचा प्रयत्न हा गुन्ह्याचा हेतू किंवा गुन्ह्याची पूर्वतयारी यापेक्षा वेगळा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण गुन्ह्याचा फक्त हेतू असेल, त्याची पूर्वतयारी ही झाली असेल, पण गुन्हा घडण्याच्या दृष्टीने कोणतीही कृती घडली नसेल तर मग दंडसंहितेच्या संदर्भात त्याला काहीही महत्त्व राहत नाही। गुन्ह्याची पूर्वतयारी करणे हेही दंडसंहितेमध्ये गुन्हा नाही, परंतु जेव्हा पूर्वतयारी पूर्ण होते तेव्हा गुन्हा घडण्याच्या दृष्टीने किंवा गुन्हा करण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने ती आधी तयारी म्हणता येते। अशा प्रकारे आपल्याला गुन्ह्याच्या पायऱ्या म्हणजे गुन्हा घडण्या अगोदरचा पूर्वतयारी आणि त्यामागचा हेतू आपल्याला सांगता येईल। यानंतर फौजदारी कायद्यामध्ये क्रिमिनल लॉ मध्ये खून म्हणजे मर्डर कलम 300 अंतर्गत येतं। भारतीय दंडसंहिता कलम 300 अंतर्गत खुनाची व्याख्या केली जाते। ज्या कृत्याने जीव गेला ते कृत्य जीव घेण्याच्या इराद्याने केली असेल तर तो सदोष मनुष्यवध होय, म्हणजे तो मर्डर होय। ज्या दुखापतीमुळे बहुत करून जीव जाईल असे आरोपीस माहीत आहे, अशी दुखापत करण्याच्या इराद्याने जे कृत्य केले असेल तर तो सदोष मनुष्यवध होय। अशा इराद्याने शारीरिक दुखापत केली जाते आणि ती दुखापत निसर्ग नियमाप्रमाणे मृत्यू येण्यास
पुरेशी असते. कृत्य करणाऱ्या इसमास जाणीव असते की ते कृत्य इतके भयंकर धोकादायक आहे की सर्व शक्यता पाहता मृत्यू निश्चितच घडेल. अगर अशी शारीरिक जखम असते की ती मृत्यू येण्यासाठी आहे आणि असे कृत्य अगर जखम करतो की ते करण्यास त्यास वाजवी समर्थनीय कारण नसते तर तो सदोष मनुष्यवध होय. अशा प्रकारे मर्डरची व्याख्या आपण कलम 300 अंतर्गत करू शकतो. आता यामध्ये काही अपवाद आपल्याला सांगितलेले आहे. या कलमामध्ये यामध्ये क्रोध चढण्यास जे कारण झाले ते कोणा मनुष्याच्या जीव घेण्यास अगर त्याच्या नुकसानीस सबब व्हावी म्हणून आरोपीने आपण होऊन तयार केलेले अगर आपखुशीने उकरून काढलेले नसावे. यानंतर रागाचे कारण कायद्याची अंमलबजावणी केल्यामुळे जनसेवकाने आपले कायदेशीर कर्तव्य केल्यामुळे घडलेले नसावे. रागाचे कारण आत्मसंरक्षण अधिकार वापरला गेला त्यामुळे ते नसावे. यानंतर सदोष मनुष्यवध करण्याचे मनात पूर्वी योजलेल्या वाचून तेव्हाच्या तेव्हा झालेल्या भांडणातील मारामारी क्रोधाच्या भारात जर ठार मारले गेला असेल तर तो खून नसतो. ज्या मनुष्याचा जीव गेला तो मनुष्य 18 वर्षाहून अधिक वयाचा असून त्यांनी आपखुशीने मरण भोगले अगर मारण्याची जोखीम आपखुशीने स्वतःवर घेत आणि तशी संमती दिली तर तो खून नसतो. अशा प्रकारे आपल्याला कलम 300 अंतर्गत खून यामध्ये काही अपवाद आपल्याला सांगता येईल. यानंतर आपण पाहणार आहोत भारतीय दंड संहिता IPC कलम 378 प्रमाणे चोरीची कशा प्रकारे व्याख्या केली गेली आहे. जो कोणी इतर कोणत्याही व्यक्तीच्या कोणतीही जंगम मालमत्ता त्या व्यक्तीच्या संमती वाचून प्रामाणिकपणे घेऊन जाण्याच्या उद्देशाने तशी ती घेता यावी यासाठी स्थानभ्रष्ट करतो त्याला चोरी करतो असे म्हटले जाते. अशा प्रकारे भारतीय दंड संहिता म्हणजे IPC मध्ये आपल्याला चोरीची व्याख्या केली गेलेली लक्षात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं स्पष्टीकरण याप्रमाणे केलं गेलं आहे. जंगम मालमत्ता नसलेली एखादी वस्तू भूमीचे संलग्न असे तोपर्यंत चोरीची विषय वस्तू नसते, पण ती भूमीपासून विलग झाली की चोरीची विषय वस्तू होऊ शकते. ज्या कृतीमुळे विलगीकरण होते त्या योगे घडणारी स्थानभ्रष्टता ही चोरी असू शकते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तू स्थानभ्रष्ट होण्यास प्रतिबंध करणारा अडथळा दूर केल्यास किंवा ती अन्य कोणत्याही वस्तूपासून वेगळी केल्यास व त्याप्रमाणे ती प्रत्यक्ष हरवल्यास त्यामुळे ती वस्तू स्थानभ्रष्ट होण्यास ती व्यक्ती कारण झाली असे म्हटले जाते. त्यानंतर जी व्यक्ती कोणत्याही साधनाद्वारे एखाद्या प्राण्याचे स्थानभ्रष्ट करते ती त्या प्राण्यांना नष्ट करते व अशा प्रकारे निर्माण झालेल्या गतीच्या परिणामी त्या प्राण्याकडून जीव वस्तू बनवण्यात येते त्या प्रत्येक वस्तूला ती व्यक्ती स्थानभ्रष्ट करते असे म्हटले जाते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चोरीचं कलम 378 मध्ये कशा प्रकारे स्पष्टीकरण केलेलं आहे ते लक्षात येणार आहे. आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो फौजदारी पात्र कट अपराधिक षडयंत्र IPC कलम 120A यामध्ये फौजदारी पात्र कटाची व्याख्या कशा प्रकारे केली गेलेली आहे ती आता आपण पाहणार आहोत. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून एखादी अवैध कृती त्याचबरोबर किंवा एखादी अवैध नसलेली कृती अवैध साधनांमार्फत करण्याचा किंवा करविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्या करारास फौजदारी पात्र कट अपराधिक षडयंत्र असे म्हटले जाते. परंतु अपराध करण्याचा करार वगळता इतर करार असेल तेव्हा त्या कराराच्या सभासदांपैकी एकानेही अगर त्यापेक्षा जास्त अधिकांनी एखादी कृती केल्याशिवाय फौजदारी पात्र कट अपराधिक षडयंत्र यात मोडणार नाही असेही ते सांगितलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो IPC मध्ये कलम 375 मध्ये बलात्कार
याची संज्ञा, याची व्याख्या विस्तृत दिलेली आहे, तेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचबरोबर IPC कलम 441 मध्ये फौजदारी पात्र अतिक्रमण याची स्पष्टीकरण दिलेलं आहे. भारतीय दंड संहिता कलम 441 मध्ये फौजदारी पात्र अतिक्रमणाची व्याख्या दिलेली आहे. जो कोणी दुसऱ्याच्या कब्जात असलेल्या मालमत्तेच्या आगेत किंवा जागेवर अपराध करण्याचा अथवा अशी मालमत्ता जिच्या कब्जात असेल अशा कोणत्याही व्यक्तीला धाकटपाशा दाखवण्याचा किंवा तिचा अपमान करण्याचा किंवा तिला त्रास देण्याच्या उद्देशाने प्रवेश करतो किंवा अशा मालमत्तेच्या जागेत किंवा त्या जागेवर कायदेशीरपणे प्रवेश केल्यानंतर अशा कोणत्याही व्यक्तीला धाकटपाशा दाखवण्याकरिता, तिचा अपमान करण्याकरिता किंवा तिला त्रास देण्याच्या उद्देशाने अथवा एखादा अपराध करण्याच्या उद्देशाने तेथे बेकायदेशीरपणे थांबून राहतो, तो फौजदारी पात्र अपराधिक अतिक्रमण करतो असे म्हटले जाते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, फौजदारी पात्र अतिक्रमण कलम 441 मध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपल्याला IPC मध्ये दिलेल्या कलमांचं अवलोकन करता येईल आणि त्या आधारे दिलेल्या वस्तुस्थितीवर आधारित प्रश्न आपल्याला सोडवता येईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कलम 441 मध्ये काय दिलेलं आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपण थिअरी येथे घेण्याचा प्रयत्न करत आहोत. यानंतर आपण यावर आधारित सरावासाठी प्रश्नांचा अभ्यास करणारच आहोत. आता पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकता, भारतीय दंड संहिता IPC मध्ये 7 वर्ष वयाखालील बालकाची कृती कलम 82, भारतीय दंड संहितेच्या कलम 82 प्रमाणे 7 वर्ष वयाखालील बालकांनी केलेली कोणतीही कृती अपराध होत नाही. त्यानंतर 7 वर्षावरील व 12 वर्षाखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकांची कृती कलम 83 याप्रमाणे जी गोष्ट 7 वर्षावरील व 12 वर्षाखालील वयाच्या एखाद्या बालकाने केलेली असते, त्यावेळी त्याला आपल्या वर्तनाचे स्वरूप परिणाम समजण्या इतपत प्रौढ बुद्धी झालेली नसते, त्यावेळी केलेले कृत्य अपराध होत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, वयवर्ष 7 पासून ते 12 वर्षापर्यंत केलेले कृत्य अपराध होत नाही. यानंतर IPC म्हणजे भारतीय दंड संहिता कलम 84 मध्ये मनोविकल व्यक्तींची कृती याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. एखादी व्यक्ती एखादी कृती करते, पण त्यावेळी करताना त्या कृतीचे स्वरूप काय आहे, तसेच आपण जे करत आहोत ते गैर आहे किंवा कायद्याच्या विरुद्ध आहे हे जाणण्यास तो मनोविकलतेमुळे, वेडेपणामुळे असमर्थ असतो, तर केलेली कृती अपराध होत नाही. अशा प्रकारे कलम 82, कलम 83 आणि कलम 84 याचं स्पष्टीकरण आपल्याला इथे देता येणार आहे. याचप्रमाणे भारतीय दंड संहिता कलम 85 मध्ये नशेतील व्यक्तीने केलेली कृती याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. एखादी व्यक्ती नशेत असते, त्यामुळे त्या कृतीचे स्वरूप काय आहे अथवा आपण जे करत आहोत ते गैर आहे तसेच कायद्याच्या विरुद्ध आहे हे समजण्यास तो असमर्थ असतो, त्यावेळी त्याने केलेली कृती गुन्हा नसते. मात्र ज्यामुळे तिला नशा केली ते द्रव्य तिला तिच्या नकळत किंवा इच्छेविरुद्ध पाजण्यात आलेले असले पाहिजे. त्याचबरोबर कलम 87 मध्ये जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नसतो, संभव नसतो, अशी संमतीने केलेली कृती याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कलम 87 मध्ये जिच्यामुळे मृत्यू अगर जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही आणि जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत पडून येणे संभवनीय असते याची जाणीव असते, अशा परिस्थितीत असणारी दुसरी व्यक्ती संमती देते, तिचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असते आणि दिलेली संमती स्पष्ट गर्भित होते आणि अपयांचा धोका
पत्कारलेला असतो आणि कृती करण्यास तशी जाणीव होईल, या कारणाने अपराध होत नाही. अशा प्रकारे कलम 87ची उकल आपल्याला येथे करता येणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाजगी बचावाचा म्हणजे स्वरक्षणाचा हक्क. खाजगी बचाव अशी एक मानवी नैसर्गिक प्रवृत्ती असते. खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क बचावण्यासाठी केलेली कोणतीही गोष्ट अपराध होत नाही. कलम 96 मध्ये याची उकल मिळणार आहे. सदरचा अधिकार अपराध केला नाही तरी त्या अपराधाचा प्रयत्न केल्यास अगर धमकीमुळे शरीरात धोका असल्याची धास्ती निर्माण होताच सुरू होतो आणि शरीराला धोका असल्याची धास्ती असेपर्यंत तो हक्क चालू राहतो. अशा प्रकारे स्वरक्षणाचा हक्क आपल्याला येथे स्पष्ट करता येणार आहे. आता यानंतर भारतीय दंडसंहिता कलम 353 मध्ये लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे याची स्पष्टीकरण आपल्याला कलम 353 मध्ये मिळणार आहे. लोकसेवक असलेली कोणती व्यक्ती असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना अथवा असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यास त्या व्यक्तीला प्रतिबंध करण्याच्या किंवा त्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने अथवा असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य कायदेशीरपणे पार पाडत असताना अशा व्यक्तीने केलेल्या किंवा करण्याचा प्रयत्न केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या परिणामी जो कोणी तिच्यावर हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करत असेल त्याला 1 वर्षापेक्षा कमी असेल परंतु 5 वर्षांपर्यंत असू शकेल अशी कोणत्याही एका वर्णाची कारावासाची शिक्षा देण्यात येईल आणि तसेच तो दंडासही पात्र असेल. त्याचप्रमाणे कलम 354 मध्ये स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे याचं स्पष्टीकरण दिलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर कोणत्याही स्त्रीवर हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग केला आणि तिचा विनयभंग करण्यास त्यामागे उद्देश असेल किंवा त्यामुळे आपल्याकडून तसा विनयभंग होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर त्याला 1 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु 5 वर्षापर्यंत असू शकेल अशी कोणत्याही एका वर्णाची कारावासाची शिक्षा देण्यात येईल आणि तसेच तो दंडासही पात्र असेलच. याचबरोबर कलम 507 मध्ये आपण पाहू शकता निनावी संदेशाद्वारे फौजदारी पात्र अपराधिक धाकट पाशा. जो कोणी निनावी संदेशाद्वारे किंवा कोणी धमकी दिलेली आहे त्या व्यक्तीचे नाव किंवा वास्तवस्थळ लपवण्याची खबरदारी घेऊन फौजदारी पात्र धाकट पाशाचा अपराध करील त्याला त्या अपराधाची 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णाची कारावासाची शिक्षा होईल. यानंतर कलम 452 मध्ये काय दिलेलं आहे तर दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करून नंतर गृह अतिक्रमण यामध्ये 452 दिलेला आहे. कोणत्याही व्यक्तीला दुखापत करण्याची किंवा कोणत्याही व्यक्तीवर हमला करण्याची किंवा कोणत्याही व्यक्तीला गैरपणे निरुद्ध करण्याची किंवा कोणत्याही व्यक्तीला दुखापतीची, हमल्याची अगर गैरनिरोधाची भीती घालवण्याची पूर्वतयारी करून नंतर जो कोणी गृह अतिक्रमण करील त्याला 7 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णाची कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्य म्हणजे दंडास पात्र होईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय दंडसंहिता यामध्ये दिलेल्या कलमांचा आणि त्या कलमांच्या अंतर्गत येत असलेल्या दंडांचा आपण अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो यावर आधारित प्रश्न आपल्याला येत असतात. यामध्ये आपल्याला एक कायदेशीर तत्त्व दिलेलं असतं, त्याचबरोबर वस्तुस्थिती दिलेलं असतं आणि आपल्याला त्या 4 पर्यायामधील एक पर्याय योग्य पर्याय शोधायचा असतो. पण त्याकरता तुम्हाला त्या कलमामध्ये काय दिलेलं आहे हे माहीत असणं आवश्यक आहे.
त्याची संपूर्ण उकल केलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, LLB CET 3 इयर आणि LLB CET 5 इयरची जर तुम्ही तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलर आमच्या चॅनलला फॉलो करा. लॉ CETच्या या परीक्षेमध्ये तुम्हाला आमच्या या चॅनलचा नक्कीच उपयोग होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.